अमरावती येथे घरगुती गॅसच्या वाढत्या किमती आणि टंचाईच्या निषेधार्थ अमरावती शहर व ग्रामीण युवक काँग्रेसच्या वतीने अंबानाला परिसरात अनोखे प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात केंद्र सरकारच्या धोरणांचा तीव्र निषेध करत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। देशात घरगुती गॅसच्या किमती गगनाला भिडल्याने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असून गॅसच्या तुटवड्यामुळे गृहिणींचे बजेटही कोलमडले असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। यावेळी कार्यकर्त्यांनी नरेंद्र सरेंडर अशा घोषणा देत सरकारचे लक्ष वेधले। स्वतःला विश्वगुरू म्हणवून घेणाऱ्यांमुळे आज सामान्य माणसाला 2 वेळच्या जेवणासाठी आणि गॅससाठी वणवण फिरावे लागत असल्याची टीकाही करण्यात आली। तसेच गॅस दरवाढ आणि टंचाईबाबत केंद्र सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली। आपल्याला कल्पना आहे की आज संपूर्ण देशात जी गॅस सिलेंडर टंचाई निर्माण झालेली आहे आणि टंचाई निर्माण झाली तर आहेच, त्याचप्रमाणे जे भाव वाढलेले आहे तर याचा मध्यम वर्गांच्या बजेटवर अत्यंत वाईट परिणाम झालेला आहे। त्याचप्रमाणे आपण बघितलं की इतर जे हॉटेल व्यावसायिक आहेत, इतर जे खाद्यपदार्थ व्यावसायिक आहे, याच्यावर या व्यवसायावर सुद्धा अत्यंत वाईट परिणाम झालेला आहे आणि याची झळ सामान्य लोकांना भोगावी लागत आहे। तर याला आमचं म्हणणं आहे की संपूर्णपणे केंद्र सरकारचं नियोजन शून्य कारभार जबाबदार आहे। एकीकडे आपण म्हणतो की आम्ही विश्वगुरू, आम्ही युद्ध थांबवतो, तर एकीकडे एक जे देशात युद्ध सुरू आहे एकीकडे जगात, तर त्या युद्धाचे आपल्यावर काय परिणाम होतील याची सुद्धा या विश्वगुरूंना कधी कल्पना आली नाही का की ह्या देशाच्या नागरिकांना आज ह्या टंचाईला समोर जावं लागत आहे। आणि आपण बघितलं की म्हणजे आपले विश्वगुरू म्हणतात की मी नाल्यातून गॅस काढला होता, तर त्याचा प्रतिकात्मक विरोध करण्यासाठी आम्ही आज ह्या आमच्या अंबा मातेच्या साक्षीने आम्ही तो प्रयोग करून बघितला विश्वगुरूंचा, तर हा तपशील फेल आहे। तर विश्वगुरूंनी असे टोटके जनतेला सांगू नये, एक ठोस काहीतरी जनतेला दिलासा द्यावा, शासकीय याचे सिलेंडरचे भाव कमी करावे आणि सगळ्यांना घरगुती असो किंवा व्यावसायिक असो सगळे सिलेंडर स्वस्त दरात उपलब्ध करून द्यावे, हा आहे आमच्या आंदोलनाचा हेतू आहे। आज मी अनिकेत डेंगरे, जिल्हा कार्याध्यक्ष अमरावती जिल्हा। आज आम्ही एक प्रतिकात्मक आंदोलन केलं। अमरावतीचा सगळ्यात मोठा जो नाला आहे, अंबा नाला ज्याचं नाव आहे, त्याच्या बाजूला एक गॅस एजन्सी आहे, भारत गॅस एजन्सी। तिथे इतकी मोठी लाईन होती की आणि या देशाच्या पंतप्रधानांना जे सायंटिस्ट स्वतःला म्हणतात ते त्यांनी सांगितलं की नाल्याच्या वाफेपासून तुम्ही गॅस बनवू शकता। तर आम्ही तो 3 तास इथे उभं राहून आम्ही तो गॅस बनवायचा प्रयत्न, पण गॅस की बनला नाही। आज अंबादेवीच्या साक्षीनं आम्ही इथं एक प्रतिकात्मक आंदोलन केलं। आमचं कळकळीचं या सरकारला म्हणणं आहे, जशी तुम्ही लाडकी बहीण, असा लाडकी बहिणीचा विषय यांनी पैसे टाकायचा प्रयत्न केला, त्यानुसार त्यांच्याजवळ पैसे देऊन त्यांच्याजवळ मतं घेऊन घेतले आणि आता त्यांना त्याच लाडक्या बहिणींना हे सरकार आता चुलीत इंधन टाकून डोळ्यात धूर टाकेल का, असं मला या सरकारला म्हणायचं आहे। माननीय महाराष्ट्र प्रदेश महासचिव युवक काँग्रेस, आज युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करत आम्ही अंबा नाले या ठिकाणी सन्मान्य जिल्हाध्यक्ष राहुलभाऊ येवले, जिल्हा कार्याध्यक्ष अनिकेत भाऊ डेंगरे यांच्या नेतृत्वात या ठिकाणी आंदोलन करत आहोत। खऱ्या अर्थाने आंदोलन करण्याचं स्वरूप असं की गरीब जनता आज त्रस्त झालेली आहे। सिलेंडरचे भाव वाढले आणि गेल्या 1 महिन्यापासून 2026 जेव्हापासून चालू झालं हे सिलेंडर मिळत नाही। याचं कारण काय की एक्स्ट्रीम फाईलमध्ये अटकलेला आपल्या देशाचा पंतप्रधान हा या भूमिकेमध्ये असा आहे की दलिंदरपणा दाखवत आहे आणि या देशाच्या जनतेला त्रस्त करून ठेवला आहे। आणि हे जे सिलेंडर वाढलेलं आहे, ही जी महागाई वाढली आहे, याच्या विरोधात आम्ही युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करत आहोत। याचं यांनी लक्ष घेतलं पाहिजे। त्याचप्रमाणे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे त्यांनासुद्धा लाज वाटली पाहिजे की आज देशाचे जनता, महाराष्ट्राची जनता ही त्रस्त झाली आहे। सिलेंडर असं कसं वाढू शकते? तुम्ही तुमचे कर कमी करा, महाराष्ट्राचे कर कमी करा, केंद्राचे कर कमी करा आणि लोकांना लवकरात लवकर सिलेंडर उपलब्ध करून द्या। धन्यवाद। संपूर्ण देशामध्ये आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की गॅसचा तुटवडा आहे, गॅस दरवाढ झालेली आहे। यासाठी सामान्य जनतेला दिवसभर रांगेत लागावं लागत आहे। आपल्या देशाचे पंतप्रधान आणि विश्वगुरू स्वतःला म्हणणारे पंतप्रधान यांनी मागं सांगितल्याप्रमाणे नाल्यावरच्या गॅसवर सुद्धा गॅस निर्मिती होऊ शकते, असं त्यांचे एक वायफळ जे प्रतिक्रिया होती, त्याचा म्हणजे आज गॅस दरवाढीचा आणि गॅस तुटवड्याचा निषेध म्हणून आम्ही अमरावती जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने इथं एक प्रायोगिक तत्त्वावर या नाल्यावर गॅस निर्मिती होते काय
तो अंबा नाल्यावर गॅस निर्मिती होते काय तो प्रयत्न करण्यासाठी आम्ही एक प्रतिकात्मक इथं आंदोलन केलेलं आहे आणि या सरकारचा जाहीर निषेध आहे. सामान्य जनतेला प्रत्येक कारणासाठी रांगेत लागावं लागते. सरकारचं कुठलंही लक्ष या लोकांवर नाही आहे. भारताच्या नरेंद्र मोदी पंतप्रधानांचा आणि भाजपच्या सरकारचा जाहीर निषेध युवक काँग्रेसच्या वतीनं आम्ही निषेध करतो.